जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपल्या दारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला। या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय सेवा थेट गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे महसूल मंडळ आणि तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपल्या दारी हा उपक्रम 22 मार्च रोजी पीएमसी जिल्हा परिषद शाळेत पार पडला। या कार्यक्रमाला शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन तसेच अनेक सेवा थेट गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या। यामध्ये कृषी, आरोग्य, महसूल, बांधकाम, महिला व बालकल्याण, संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते। कार्यक्रमाला तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी तहसीलदारांनी अभियानाचे महत्त्व सांगत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या उपक्रमात अनेक अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमात महावितरण विभाग तसेच पंचायत समितीतील काही विभागांचे स्टॉल न लागल्याचे दिसून आले। याबाबत विचारणा केली असता संबंधित विभागांना नोटीस पाठविण्यात येईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी स्पष्ट केले। दरम्यान या उपक्रमामुळे नागरिकांची शासकीय कामे सुलभ झाली असून गावातच सेवा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। नमस्कार, मी सविता मनोज चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी जालना आणि तालुका भोकरदन साठी मी नोडल अधिकारी आहे, संपर्क अधिकारी। ही जी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आहे, या शिबिरासाठी मी संपर्क अधिकारी म्हणून भोकरदनला काम करत आहे। आणि भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही 11 मंडळ असून 11 मंडळामध्ये हे शिबिर, समाधान शिबिर राबवत आहोत। आज धावडा या मंडळाच्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्व डिपार्टमेंटचे आमचे अधिकारी आणि कर्मचारी यात उपस्थित असून मान्य तहसीलदार जे आहेत आमचे ज्ञानेश्वर काकडेजी, माझे नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, कृषी विभाग हे सगळे उपस्थित आहेत। आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सगळ्यांनी आपापल्या समस्या वगैरे घेऊन इथं आलेले आहेत। याच ठिकाणी आपण समस्यांचं निराकरण पण केलेलं आहे आणि काही लोकांना आपण लाभ पण देण्यात आलेला आहे। जे स्टॉल्स आणि जे अधिकारी वर्ग त्यांच्या डिपार्टमेंटचे आलेले नाही, त्यांचा स्टॉलही नाही, त्यांचे माणसंही नाहीत, अशांना आपण नोटीसेस इश्यू करत आहोत आणि त्यांचा खुलासा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करूया। त्या संदर्भात आपण जे तेच नाही, त्यांचे जे अधिकारी नाही आहेत त्यांचं पण आपण नोटीस देऊ। तक्रारी त्यांच्या तहसील ऑफिसचा जो पण स्टॉल असेल जिथं तक्रार निवारण कक्ष किंवा तक्रार घेण्यासाठी एक कक्ष स्थापन केलेला आहे, तिथं त्यांनी त्या पण तक्रारी द्याव्यात। त्या तक्रारी आपण त्या विभागाकडे पण पाठवण्यात येईल, त्याचा पाठपुरावा केला जाईल। धावडा येथील उपक्रमाने प्रशासन आणि नागरिकांमधील दरी कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते।